अ, मला काय माहीत नव्हतं, म्हणजे सरांचं पण आणि काहीच नव्हतं माहीत. मला WhatsApp ग्रुपला मेसेज आला त्यांच्या अकॅडमीचा, की असं-असं आपण ठेवलेलं आहे, मग या. आणि आल्यावर आता मी सरांचं बघितलं. सर जे काही बोलले किंवा ते सांगितलं, ह्यातून मला एवढं तरी समजलं, की आपण योग्य त्या सरांपाशी आलोय. आपला टाईमपास नाही झाला. नाहीतर काय होतं, अनेक ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, टाईमपास होतो. त्यांना पैसे कमवायचे असतात. त्यांना विद्यार्थ्यांचं देणं-घेणं नसतं. म्हणजे रिॲलिटी आहे, फॅक्ट आहे. तुम्ही जाऊन बघा. पण आत्ता जेव्हा मी सरांपाशी आलो किंवा सर जे बोलले आणि ते आपण सगळ्यांनी शांतचित्ताने ऐकलं, तर त्यातून मला एवढी एक गोष्ट समजली, की आपण जर ह्यांच्यापाशी जर आलो, तर आपल्याला एक योग्य गाईडन्स भेटेल आणि गाईडन्स लय महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. जर गुरुच नसेल, जर आपल्याला कुठं जायचंय तेच माहीत नाही, तर आपण फक्त गोल-गोल फिरत राहू ना. लोकेशन लय महत्त्वाचं आहे, की आपल्याला कुठं जायचंय आणि आपल्याला तर प्रत्येकाला अधिकारीच बनायचंय. मग ते कसं बनायचं? काय करायचं? अभ्यास कसा करायचा? टाईम मॅनेजमेंट कसं करायचं? आता पी-एस-आय म्हणलं की 60 मार्क 100 मार्काचा पेपर आहे आणि 60 मिनिट फक्त वेळ आहे. आता 60 मिनिटात म्हणजे 37 सेकंड एका प्रश्नाला. तर एवढ्या कमीमध्ये ते प्रश्न वाचायचा, सोडवायचा. मग ते सगळं जमलं पाहिजे आणि ह्या सगळ्यासाठी गाईड करणंच महत्त्वाचं आहे. आपण वैयक्तिक अभ्यास करणार आणि हे होणार, हे तर होऊ शकतं नाही का? पण जर एखादा जर गाईडन्स करणारा सर असेल, मॅडम असेल किंवा कोणी गाईडन्स करणारे जर व्यक्ती असेल कोण, तर आपण त्याच्यामध्ये 100% चांगलं आपल्याला स्कोर भेटेल. आणि ते मला सरांकडनं एवढं तरी समजलं, की सरांपाशी जर आपण क्लास लावले किंवा सरांचं जे काही असेल ते जॉइन केलं आपण, तर 100% आपल्याला योग्य ते मार्गदर्शन भेटेल. कुठला अभ्यास करायचा, कशाचा करायचा. नाहीतर काही पोरं काय करतात, सगळं पुस्तक वाचून टाकतात. अरे पण त्यातलं मेन काय येणार आहे एक्झामला? तेवढंच बघा ना. सगळं वाचायला सरांनी सांगितलं, आपण काय बाबासाहेब आहे का? म्हणजे सगळं पुस्तकच कशाला वाचायचंय? आपला टाईमपास होणार, वेळ वाया जाणार आणि एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी म्हणलं की वेळ कमी आहे. हमारे पास टाइम कम है, काम ज़्यादा है. वेळ कमी आहे आपल्यापाशी आणि काम भरपूर आहे. आता आपण अभ्यास जर बघायला गेलो तर खूप अभ्यास आहे. 7-8 विषय आहेत. सगळ्यांचा अभ्यास आहे. त्यामुळं कुठला अभ्यास करायचा, कुठल्या टॉपिकवर जास्त वेटेज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तर माहीत नाही. आपण नवीन आहे. म्हणजे आता मी तर नवीनच आहे. ह्या क्षेत्रामध्ये आता 1-2 महिने झाले मी आलोय. तर गाईडन्ससाठी आता सर म्हणले ते 12 वर्ष झालं करतात. मग 12 वर्षामध्ये त्यांना किती अनुभव आला असेल? त्यांनी टीचिंग केले, टीचिंगचा अनुभव आहे, त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. तर माझं म्हणणं काय, की आपण योग्य त्या सरांपाशी आलोय आणि जर ते जॉइन केलं तर आपल्याला योग्य तेच मार्गदर्शन भेटणार आहे. बस एवढंच.